उशिरा झालेलं प्रेम. रविवारचा शांत संध्याकाळ होती. गावातला वारा मंद होता आणि घरांची दिवे लागायला सुरुवात झाली होती. विराज साधा, सरळ, शांत स्वभावाचा मुलगा. त्याचं लग्न होऊन आता 1 वर्ष झालं होतं. त्याची बायको राधा सुंदर, समजूतदार आणि प्रेमाने भरलेली स्त्री. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ती प्रेग्नेंट होती. घरात नवीन जीव येणार म्हणून सगळेजण खुश होते. पण एक व्यक्ती मात्र या सगळ्यात आनंदात पूर्ण नव्हता. विराजच्या मनात अजूनही कोणीतरी जिवंत होती. ती म्हणजे अनया. त्याच्या कॉलेजची पहिली आणि शेवटची प्रेमकथा. त्याचं प्रेम खूप खोल होतं, पण घरच्याच्या आग्रहाने, परिस्थितीने आणि वेळेने त्याने एकमेकांना गमावलं. दोघांनी शब्दात वचन दिलं होतं, वेळ जाईल, सगळं ठीक होईल. पण जीवनात काही गोष्टी ठीक होत नाहीत. त्या फक्त मनात जखम म्हणून राहतात. आज इतक्या दिवसांनी त्याला अनया भेटली आणि जुन्या भावना पुन्हा जाग्या झाल्या. ती त्याच्यासमोर उभी होती तशीच. डोळ्यातलं दुःख, ओठावर बनावटी स्मित आणि मनात जुळणारं तुटलेलं नातं. विराजला पाहून तिने विचारलं, तू खुश आहेस ना? मला फक्त ते ऐकायचंय. विराज काही बोलेनाच, फक्त डोळ्यात पाणी. अनया म्हणाली, मी तुझी नाही झाली, पण तुझं प्रेम आजही माझ्याकडे आहे. पण तू आता कुणाचं तरी आयुष्य आहेस. तुझी बायको तुझ्या मुलाला जन्म देणार आहे. तुझं प्रेम आता तिथे असलं पाहिजे, भविष्यात, भूतकाळात नाही. विराज हलकेच म्हणाला, मी तुला विसरू शकत नाही. तुझ्या आठवणी कायम राहतील. अनया थोडं हसली आणि बोलली, आठवणी राहू दे, पण त्याच्यामुळे कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नकोस. तो घरी परतला. राधा दारात उभी होती. तिच्या हातात सोनोग्राफी रिपोर्ट आणि डोळ्यात चमक. बघ, आपलं बाळ, आपला संसार, ती म्हणाली. विराजचे डोळे पुन्हा पाणावले, पण यावेळचे भाव वेगळे होते. पछतावा, अपराध आणि सत्याची जाणीव. त्याने राधाचा हात हातात घेतला आणि मनात स्वतःशीच बोलला, ज्याच्यावर जबाबदारी आहे, प्रेम त्याच्यावर असायला हवं. भूतकाळ सुंदर असतो, पण भविष्य आपल्याला जगायचं असतं. त्या रात्री त्याने फोन काढला आणि अनयाला शेवटचा मेसेज पाठवला. धन्यवाद, तू सोडून गेलीस म्हणून नव्हे, तर तू मला स्वतःकडे परत आणलं म्हणून. अनयाचा रिप्लाय आला, जा तुझ्या आयुष्याकडे, मी आठवण आहे, तू वास्तव आहेस आणि वास्तव जगण्यासाठी असतं. राधा शांत झोपलेली होती. विराजने तिचा हात आपल्या छातीवर ठेवला. त्या क्षणी त्याला उमगलं, प्रेम फक्त भावना नसतं. प्रेम म्हणजे निवड, जबाबदारी आणि सत्य. कधी आपल्याला असं वाटतं, जुनं प्रेम अजून जिवंत आहे, पण खरी गोष्ट अशी की जिवंत आठवणी असतात, प्रेम नाही. आणि एका क्षणी आपण समजतो, भूतकाळाने शिकवायचं असतं आणि भविष्य जगायचं असतं. तर कशी वाटली आजची कथा मित्रांनो, नक्कीच सांगा. प्रत्येकाच्या आयुष्यात पहिलं प्रेम कधी ना कधी झालेलंच असतं आणि त्या प्रेमाला विसरणं शक्यच नसतं. परंतु परिस्थिती तशीच राहत नसते. परिस्थितीनुसार माणसालाही बदलायला पाहिजे. तेच प्रेम जर तुम्ही आठवत राहिला तर तुम्ही कधीही भविष्यकाळात व्यवस्थित जगणार नाही. अशाच काहीशा प्रमाणात अशी गोष्ट होती. तर कशी वाटली आजची कथा नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या हृदय कप्पा या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आजच्यापुरती एवढंच. काळजी घ्या. बाय, टेक केअर.